नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2023 अर्थातच नोव्हेंबर महिन्यातील 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या 5 दिवसाच्या दरम्यान जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांचा आढावा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हे प्रश्न हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उपयोगाचा आणि महत्त्वाचा ठरणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता चालू घडामोडी 2023 अर्थातच नोव्हेंबर महिन्यातील या 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरच्या दरम्यान असलेले टॉप प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला या चालू घडामोडीमधला, मिस युनिव्हर्स 2023 कोणी जिंकलेला आहे? तर बघा कोणी जिंकलेला आहे मिस युनिव्हर्स 2023? शेनिस पॅलेसियोस यांनी जिंकलेलं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्याही व्हिडिओमध्ये आपण वन लाइनर प्रश्न घेतलेला आहोत, जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास तुमचा व्हावा या दृष्टीने आमचा हा या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न आहे। बघा दुसरा प्रश्न आहे, जागतिक दूरदर्शन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आत्ता देखील मी सांगितलेले होते की 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या दरम्यानच हे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहोत। बघा जागतिक दूरदर्शन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 21 नोव्हेंबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक दूरदर्शन दिवस हे साजरा करण्यात येत असतो। पुढचा प्रश्न पहा, टिंबटिंब या वर्षांमध्ये भारत सरकारने मंजूर केलेल्या पेटंटची सर्वाधिक संख्या आहे? तर बघा कोणत्या वर्षामध्ये आपल्या भारत सरकारने मंजूर केलेल्या पेटंटची सर्वाधिक संख्या आहे? 2023-24 या वर्षामध्ये भारत सरकारने मंजूर केलेल्या पेटंटची सर्वाधिक संख्या आहे। पुढचा प्रश्न, अलीकडेच स्पेनचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे अलीकडेच स्पेनचे नवीन पंतप्रधान म्हणून? पेड्रो साचेज यांची नियुक्ती ही अलीकडेच स्पेनचे नवीन पंतप्रधान म्हणून करण्यात आलेली आहे। बघा कशा पद्धतीचे प्रश्न आजच्या या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये घेण्यात आलेला आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। पुढचा प्रश्न पहा, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ईशा अंबानी यांची नियुक्ती जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न, कोणता देश व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिटची दुसरी आवृत्ती आयोजित करेल? तर बघा कोणता देश करणार आहे व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिटची दुसरी आवृत्ती? आपला भारत देश हे आयोजित करणार आहे। पुढचा प्रश्न, हायकोर्टाने खाजगी क्षेत्रातील स्थानिकांसाठी कोणत्या राज्याचा 75% कोटा रद्द केला आहे? असाही प्रश्न तुम्हाला येत्या सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये व तसेच उर्वरित जिल्हा परिषद भरतीमध्ये तुम्हाला विचारतात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हायकोर्टाने खाजगी क्षेत्रातील स्थानिकांसाठी कोणत्या राज्याचा 75% कोटा रद्द केलेला आहे? हरियाणा या राज्याचा 75% कोटा हे रद्द केलेला आहे। पुढचा प्रश्न, विशेष संरक्षण गट ज्याला आपण SPG म्हणतो याचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे SPG याचे संचालक म्हणून? आलोक शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न, ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 कोणी जिंकलेला आहे? सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल, कोणी जिंकलेला आहे बघा? ऑस्ट्रेलिया या देशाने ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 हे जिंकलेलं आहे। पुढचा प्रश्न, लंडन स्थित लक्झरी ट्रॅव्हल मॅगझिन कॉन्डे नस्टने 2024 मध्ये आशियातील सर्वोत्तम ठिकाणापैकी एक म्हणून कोणते ठिकाण सूचीबद्ध केले आहे? बघा प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात आलेला आहे? कोची हे या ठिकाणी हे ठिकाण सूचीबद्ध केले आहे। पुढचा प्रश्न,
अर्थमंत्र्यांच्या मते कोणत्या वर्षापर्यंत भारताने जपान आणि जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी आणि सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येण्याची अपेक्षा आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2027 या वर्षापर्यंत भारताने जपान आणि जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येण्याची अपेक्षा आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या शहराच्या विमानतळाने विशेष सेवा सनफ्लॉवर इनिशिएटिव्ह सुरू केली आहे? तर बघा दिल्ली या शहराच्या विमानतळाने विशेष सेवा म्हणजे सनफ्लॉवर इनिशिएटिव्ह सुरू केली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्याने सामाजिक एकात्मता आणि एकाकीपणा वाढवण्यासाठी आयोग सुरू केला आहे? तर बघा कोणी सामाजिक एकात्मता आणि एकाकीपणा वाढवण्यासाठी आयोग सुरू केलेला आहे? WHO ने हे आयोग सुरू केला आहे. पुढचा प्रश्न पहा, जागतिक प्रतिभा स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 भारताची रँक कितवी आहे? तर बघा कितवी आहे आपल्या भारताची रँक जागतिक प्रतिभा स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये? 103 हे रँक आपल्या भारताची आहे. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या ठिकाणच्या सी बकथॉर्नला GI टॅग मिळालेला आहे? तर बघा कोणत्या ठिकाणच्या सी बकथॉर्नला GI टॅग मिळालेला आहे? लडाख या ठिकाणाला मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, 2022चा टिंबटिंब शांतता पुरस्कार कोविड-19 वॉरियर्सना देण्यात आला आहे. तर बघा कोणता पुरस्कार? इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हे कोविड-19 वॉरियर्सना देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर बघा केव्हा साजरा करण्यात आलेला आहे आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस? 19 नोव्हेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस हे साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, जागतिक युनिकॉर्न रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, किती आहे आपल्या भारताचा क्रमांक जागतिक युनिकॉर्न रँकिंगमध्ये? 3रा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, ब्रजराज उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो? तर बघा कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो ब्रजराज उत्सव? उत्तर प्रदेश या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये प्रकाश पर्व रोजी मोफत पीठ होम डिलिव्हरी योजना सुरू होईल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पंजाब या राज्यामध्ये प्रकाश पर्व रोजी मोफत पीठ होम डिलिव्हरी ही योजना सुरू होईल. पुढचा प्रश्न, केम्ब्रिजचा 2023 वर्षाचा शब्द म्हणून कोणता शब्द घोषित केलेला आहे? तर बघा कोणता शब्द घोषित केलेला आहे? हॅल्युसिनेट हे शब्द घोषित केलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय रेल्वेने टिंबटिंब येथून सुटणारी भारत गौरव पर्यटक ट्रेन सुरू करण्यासाठी RCTC सह सहकार्य केले आहे. तर बघा कोठून? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी भारत गौरव पर्यटक ट्रेन सुरू करण्यासाठी IRCTC सह सहकार्य केले आहे. पुढचा प्रश्न, आजपर्यंत भारताने मिस युनिव्हर्स स्पर्धा किती वेळेस जिंकलेल्या आहेत? तर बघा किती वेळेस जिंकलेल्या आहेत आजपर्यंत भारताने मिस युनिव्हर्स स्पर्धा? 3 वेळेस जिंकलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, जलजीवन अभियानांतर्गत पाणी जोडण्यात येण्याच्या बाबतीत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, असाही प्रश्न तुम्हाला येत्या सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये विचारू शकतात. तर बघा जलजीवन अभियानांतर्गत पाणी जोडण्यात येण्याच्या बाबतीत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर प्रदेश हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न, भारत अमेरिका संयुक्त सराव वज्र प्रहार कोठे सुरू झाला आहे? तर बघा कोठे सुरू झालेला आहे हे भारत अमेरिका संयुक्त सराव वज्र प्रहार? मेघालय या ठिकाणी सुरू झालेला आहे. पुढचा प्रश्न, स्कोच राष्ट्रीय पुरस्कार 2023 कोणाला मिळालेला आहे? तर बघा कोणाला मिळालेला आहे स्कोच राष्ट्रीय पुरस्कार 2023? KSRTC याला मिळालेला आहे. पुढचा प्रश्न,
अलीकडेच कोणते वादळ बांगलादेशाच्या किनारपट्टीला धडकले आहे? तर बघा कोणतं वादळ आहे जे की बांगलादेशाच्या किनारपट्टीला धडकलेलं आहे? अलीकडेच मिथिली हे वादळ बांगलादेशाच्या किनारपट्टीला धडकले आहे. पुढचा प्रश्न, 54वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? तर बघा कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जात आहे 54वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल? गोवा या राज्यामध्ये आयोजित केला जात आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच भारतीय लष्कर आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने कोणत्या राज्यातील बेली ब्रिजचे बांधकाम पूर्ण केले आहे? तर बघा कोणत्या राज्यातील बेली ब्रिजचे बांधकाम पूर्ण केलेलं आहे? अलीकडेच भारतीय लष्कर आणि बॉर्डर रोडने सिक्कीम या राज्यातील बेली ब्रिजचे बांधकाम पूर्ण केलेलं आहे. पुढचा प्रश्न, ओपन एआयचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? बघा कशा पद्धतीचे प्रश्न, मोस्ट सिलेक्टेड क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये घेण्यात आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा. बघा मीरा मूर्ती यांची नियुक्ती ओपन एआयचे CEO म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, इंडोनेशियन मास्टर्स कोणत्या भारतीय गोल्फरने 2023ची गोल्फ स्पर्धा जिंकली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गगनजीत भुल्लर यांनी इंडोनेशियन मास्टर्स या भारतीय गोल्फरने 2023ची गोल्फ स्पर्धा जिंकली आहे. पुढचा प्रश्न, झेवियर माइली यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? तर बघा अर्जेंटिना या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी या झेवियर माइली यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशात SBI योनो ग्लोबल ॲप लॉन्च करणार आहे? तर बघा अमेरिका आणि सिंगापूर या 2 देशात SBI योनो ग्लोबल ॲप हे लॉन्च करणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडील जगातील सर्वात वेगवान इंटरनेट सुरू केले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चीन या देशाने अलीकडे जगातील सर्वात वेगवान इंटरनेट सुरू केले आहे. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात प्रधानमंत्री विशेषतः असुरक्षित आदिवासी गट विकास अभियान सुरू केले आहे? तर बघा झारखंड या राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री विशेषतः असुरक्षित आदिवासी गट विकास अभियान हे सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न, धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या राज्यात 37 PM श्री केंद्रीय विद्यालय आणि 26 PM श्री जवाहर नवोदय विद्यालये सुरू केली आहे? तर बघा ओडिशा या राज्यामध्ये ही नवोदय विद्यालये सुरू केली आहेत. पुढचा प्रश्न, फॉर्म्युला 1 लास वेगास ग्रँड फिक्स 2023चे विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकलेले आहे? तर बघा मॅक्स वर्स्टापन यांनी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, ज्ञानोदय एक्सप्रेस कॉलेज ऑन व्हील्स कोणत्या राज्यातून सुरू करण्यात आली आहे? तर बघा जम्मू आणि काश्मीर या राज्यातून ज्ञानोदय एक्सप्रेस कॉलेज ऑन व्हील्स या राज्यातून सुरू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, जागतिक मत्स्य व्यवसाय समिट इंडिया 2023 कोणत्या राज्यात होणार आहे? तर बघा कोणत्या राज्यामध्ये होणार आहे जागतिक मत्स्य व्यवसाय समिट इंडिया 2023? गुजरात या राज्यामध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेश सरकारने खालीलपैकी कोणत्या खेळाडूंच्या गावात एक मिनी स्टेडियम विकसित करण्याची घोषणा केली आहे? तर बघा मोहम्मद शमी यांच्या गावामध्ये उत्तर प्रदेश सरकारने या खेळाडूच्या गावात एक मिनी स्टेडियम विकसित करण्याची घोषणा ही केली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याला अंतर्देशीय मत्स्यपालनासाठी सर्वोत्तम राज्य पुरस्कार देण्यात आला आहे? तर बघा उत्तर प्रदेश या राज्याला अंतर्देशीय मत्स्यपालनासाठी सर्वोत्तम राज्य पुरस्कार देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीयाने इंटरनॅशनल एमी अवॉर्ड 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट युनिक कॉमेडी श्रेणीचे विजेतेपद पटकावले आहे? तर बघा वीर दास यांनी हे विजेतेपद पटकावले आहे. पुढचा प्रश्न, स्टार्टअप डेटा प्लॅटफॉर्म ट्रॅक्सनच्या डेटानुसार खालीलपैकी भारतातील कोणत्या शहरात सर्वाधिक महिला स्टार्टअप आहेत? तर बघा बेंगलोर या शहरामध्ये सर्वाधिक महिला स्टार्टअप आहेत. पुढचा प्रश्न,
लक्झेंबर्ग देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? बघा लेटेस्ट अपडेट आहे बघा. ल्यूक फ्रीडेन यांची नियुक्ती प्रामुख्याने लक्झेंबर्ग देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रत्येक बालकांसाठी प्रत्येक हक्क ही मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर बघा उत्तर प्रदेश या राज्य सरकारने प्रत्येक बालकांसाठी प्रत्येक हक्क ही मोहीम या राज्य सरकारने सुरू केली आहे. पुढचा प्रश्न, जोसेफ बोकाई यांची कोणत्या आफ्रिकन देशाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? तर बघा लिबेरिया या देशाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाने इनोव्हेशन इकोसिस्टमला चालना देण्यासाठी इनोव्हेशन हँडशेक सुरू केले आहे? तर बघा अमेरिका या देशाने इनोव्हेशन इकोसिस्टमला चालना देण्यासाठी इनोव्हेशन हँडशेक हे भारत आणि अमेरिका या देशाने सुरू केले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने अलीकडेच शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमधील एकूण आरक्षण 75% पर्यंत वाढवले आहे? तर बघा बिहार या राज्याने अलीकडेच शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमधील एकूण आरक्षण हे 75% पर्यंत वाढवलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा, एशियन इंडिया मिलेट फेस्टिवल 2023 कुठे सुरू झाला आहे? तर बघा इंडोनेशिया या ठिकाणी हे फेस्टिवल सुरू झालेलं आहे. पुढचा प्रश्न, गोवा राज्य सरकारचा पहिला मनोहर पर्रीकर यंग सायंटिस्ट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर बघा डॉक्टर मथुराज यस यांना प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बघा 25 नोव्हेंबर या दिवशी महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस हे साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, FIH गोलकीपर ऑफ द इयर पुरस्कार 2023 म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेले आहे? तर बघा सविता पुनिया यांना घोषित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, 11वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट कोणत्या राज्यात भरवण्यात आलेला आहे? तर बघा मेघालय या राज्यामध्ये 11वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट या राज्यामध्ये भरवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, ICC पुरुष अंडर-19 विश्वचषक 2024 कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर बघा दक्षिण आफ्रिका या ठिकाणी ICC पुरुष अंडर-19 विश्वचषक 2024 या ठिकाणी म्हणजे दक्षिण आफ्रिका या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील किश्तवाड जिल्ह्याच्या केशरला GI टॅग मिळाला आहे? तर बघा जम्मू आणि काश्मीर या राज्यातील किश्तवाड जिल्ह्याच्या केशराला GI टॅग मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा विनय M. टोणसे यांची नियुक्ती स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या नदीत अलीकडेच टॅटलम धातूचा शोध लागला आहे? तर बघा सतलज या नदीत अलीकडेच विद्यार्थी मित्रांनो टॅटलम धातूचा शोध हे लागलेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बंगालचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? सौरव गांगुली यांची बंगालचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने अन्न उत्पादनावर हलाल ब्रँडिंगवर बंदी घातली आहे? तर बघा उत्तर प्रदेश या राज्य सरकारने अन्न उत्पादनावर हलाल ब्रँडिंगवर बंदी घातली आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील ट्रान्सजेंडर खेळाडूंना टिंबने बंदी घातली आहे. तर बघा कुणी बंदी घातली आहे? आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील ट्रान्सजेंडर खेळाडूंना
ICCने बंदी घातलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने चालू घडामोडीवर आधारित अर्थातच 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या दरम्यान विचारण्यात आलेले किंवा या दरम्यान जे काही चालू घडामोडीवर आधारित प्रश्नसंच होते त्या प्रश्नसंचांचा आढावा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। हा व्हिडिओ हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयोगाचा आहे। अंगणवाडी सुपरवायझर 2023 याही परीक्षेला उर्वरित जिल्हा परिषद भरतीच्या परीक्षार्थींना देखील हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।